दिघी गावचे सक्षम नेतृत्व म्हणजेच दत्तात्रय आबा गायकवाड. आबा म्हणजेच दिघी आणि दिघी म्हणजेच आबा असं समीकरण यावेळी झालं. दिघी गाव महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यापूर्वी दिघी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करायला लागत होती. दिघीतील नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करत पाण्याची व्यवस्था करायला लागायची. याच गोष्टीची दखल घेत तत्कालीन सरपंचपदी विराजमान असणारे समाजसेवक श्री दत्तात्रय आबा गायकवाड यांनी दत्तगड नगर दिघी येथील स्वतःच्या वारसाची 2 एकर जमीन गावामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीसाठी अर्पण केली आणि त्या ठिकाणी 2 MLD क्षमतेची पाणी पुरवठा करणारी टाकी बांधण्यात आली. हवेली तालुक्याचे तत्कालीन आमदार स्वर्गीय गजाननजी बाबर यांच्या नेतृत्वात 14 गावांची समाविष्ट बैठक घेत जागतिक बँकेच्या माध्यमातून या टाकीचं नियोजन करण्यात आलं. या टाकीतून आजही दिघी गावासाठी दररोज तब्बल 2 MLD इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. याचबरोबर दिघी बोपखेल नगरातील नागरिकांना घरोघरी पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक नळ बसवण्याचे कार्य आबांच्या माध्यमातून करण्यात आले. 11 सप्टेंबर 1997 मध्ये दिघी गाव महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर या गावामध्ये मूलभूत गरजा आणणाऱ्या बाबींची पूर्तता करण्यात आली. दिघीच्या पायाभूत विकासासाठी श्री दत्तात्रय आबा गायकवाड आणि आता त्यांचे सुपुत्र श्री उदयभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून दिघी बोपखेल मधील मूलभूत गरजा पूर्ण करणे व समस्या सोडवण्याचे सातत्य टिकवून दिघीला विकसित शहर बनवणे सुरू आहे. आपल्या प्रभागाच्या जनतेचा पाणी प्रश्न सोडवून प्रत्येकाच्या घरी पाणी पोहोचविणाऱ्या पाणीदार गायकवाड पितापुत्रांना दिघीकरांचा सलाम. एक मत विकासाला, एक मत भाजपाला. आपल्या उदयभाऊ गायकवाड यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.